कार्यकर्त्यांची बी भावना आहे आणि बाकीच्यांच्या सगळ्यांची भावना आहे की तुम्हाला नेमकं टार्गेट केलं जाते काय भानगड? ही गोष्ट खरी आहे की कुठल्याही निवडणुका आले की बरीच लोक आणि काही यंत्रणा ही जाणीवपूर्वक मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात आणि आज एकाएकी पाडण्याचा प्रयत्न केला जातो. वास्तविक पाहता आम्ही एवढं प्रामाणिकपणे सातत्यानं म्हणजे आघाडीमध्ये असो किंवा महायुतीमध्ये असो, मागचे आम्ही 20 वर्ष आघाडीमध्ये होतो त्यावेळेससुद्धा बरीच लोक आम्हाला टार्गेट करायची आणि आता आम्ही महायुतीमध्ये आहे तरीसुद्धा आता काही लोकांचं म्हणजे टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि काही जरी झालं तरी हर्षवर्धन पाटील या राजकीय क्षितिजावरती असता कामा नये अशा काही लोकांची व्यूहरचना ही सातत्यानं होती आणि ह्या भावना आमचा तळागाळातला जो कार्यकर्ता आहे तो बोलून दाखवतोय. मला पण ते त्या ठिकाणी वास्तविक आता 1952 सालापासून जर बघितलं आम्ही ह्या मतदारसंघामध्ये आज 5-6 पिढ्या झालं आम्ही सर्वजण सगळे कार्यकर्ते गुण्यागोविंदानं एक कुटुंब म्हणून आम्ही ह्या तालुक्यामध्ये काम करत असतो. जी नाळ जोडले गेलेली आहे सगळ्या सामान्य माणसाची आणि जो काही विकासाचा जी काही गोडदोड झाली आणि इंदापूर तालुका हा महाराष्ट्रामध्ये एक नावारूपाला आला, कर्तृत्वाच्या माध्यमातून हा तालुका पुढे नेला. या तालुक्यातल्या सर्व जाती धर्मांना आणि सगळ्या समाजाला आम्ही सातत्यानं बरोबर घेऊन जातो. कधी आमच्याकडून चुकीचं वागलं जात नाही, कधी आम्ही अपशब्द वापरत नाही, कधी आम्ही दादागिरी करत नाही, कधी आम्ही गुंडगिरी करत नाही, कधी आम्ही गैरमार्गानं कुठल्या गोष्टी करत नाही. आम्ही एवढ्या मोठ्या सत्तेत असताना सुद्धा कधी आम्ही विरोधकाला सुद्धा कधी आम्ही त्रास दिला नाही. मग असं असताना सुद्धा निवडणूक आली की हर्षवर्धन पाटील हा टार्गेट करायचा. हे जे काही षडयंत्र आहे याबद्दल कार्यकर्त्यांच्यामध्ये एक तीव्र नाराजी आहे, त्या कार्यकर्त्यांच्यामध्ये एक असंतोष आहे आणि मला पण ते जाणवतं आहे. आता बघा मागच्या वेळेससुद्धा आम्ही आघाडीमध्ये होतो, लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही प्रामाणिक काम केलं मागच्या वेळेस आघाडीमध्ये सुद्धा. आत्ताही झालेल्या कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा महायुतीचं म्हणून त्यांचा आमचा एवढा संघर्ष असताना सुद्धा आम्ही त्यांचं प्रामाणिक काम केलं. आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणजे एवढा संघर्ष असताना सुद्धा कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केलं. मग असं असताना आता वेळ आली हर्षवर्धन पाटलाला एकटं पाडायचं, वेळ आली हर्षवर्धन पाटलाच्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला अडचणीत आणायचं, आता वेळ आलेले ह्यांचं राजकारण संपवायचं, ह्यांचं समाजकारण संपवायचं. आणि अशा पद्धतीनं आता बरीचशी काही लोक ही आमच्या विरोधामध्ये कटकारस्थान करतायत. हे मी नाही, सामान्य माणसं बोलतायत आणि ते अनुभवत आहे आम्हाला. पण ठीक आहे, लोकशाहीमध्ये शेवटी मतदार श्रेष्ठ आहे, मतदार राजा आहे, तो ठरवेल कोणाला कोणी टार्गेट करायचं. आणि मला विश्वास आहे की इंदापूर तालुक्यातला सामान्य माणूस हा आर्थिकदृष्ट्या जरी गरीब असला तो स्वाभिमानी आहे, तो राजकीय सामाजिक परिवर्तन बघणारा माणूस आहे तो. आणि म्हणून लोक ठरवतील कुणाला टार्गेट करायचं. पण आज तरी मात्र आम्हाला टार्गेट करण्याची प्रक्रिया एक मोठं षडयंत्र चाललेलं आहे, हे आम्हालाही जाणवतो, तो वासही आम्हाला येतो आहे. वेगवेगळ्या माध्यमातून माहिती आमच्यापर्यंत येते. मध्यंतरी तरी आमच्यावरच बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता, आम्हाला गावागावात फिरून देणार नाही अशा प्रकारची पण काही वक्तव्य झाली होती. आता कदाचित तशा प्रकारची काही परत यंत्रणा वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या बाबतीत घडते का काय असा प्रश्न निर्माण होतो आहे. मी तर त्याच वेळेस पत्रही दिलं होतं, ट्विटही केलं होतं की आम्हालासुद्धा या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना भीती वाटते, असे काही घटना घडत आहेत आणि ती कदाचित पुन्हा आता टार्गेट केल्यामुळं काही घटना घडण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.